ठीक आहे ठीक आहे, निस्ती बस आणि आम्ही काय सांगतोय ते ऐकून घे. अगं सुभेदारांचं रक्त सळसळते तुझ्या अंगात, मग कशाला उभं राहून बोलती? बस खाली, बस खाली. हो पण काय उपयोग त्याचा? मला त्या चकूच्या नरड्याचाच गोड दमाना एवढा हातताईपणा केला तर तुझ्याच अंगाशी येईल की. ती बुद्धीनं खेळते आणि तू हे असं आवेशानं, म्हणून तुझ्याकडून चुका होतात. तडक मनोरमेच्या घरी राहायला काय जातीस? त्या सखूला दासी म्हणून मधीच एकदम घेऊन काय येतीस? आता तुलाच ओंजळीत नागिन ठेवायची हौस आहे, तर मग परिणाम तर भोगावेच लागणार. हो बाबाजी महाराज, हा प्रश्नच नाहीये. प्रश्न सावकार होईल. माझा शबूद आहे, दिगू तुला वश होईल. हा पण उपाय जालिम आहे वय, म्हणजे परिणाम तुला सुखी करू शकतात, पर त्याचे दुष्परिणाम बी होऊ शकतात. म्हणजे अगोदरच सांगून ठेवतोय. हा आता तू फैसला कर, उपाय करायचा की नाही त्याचा. काय म्हणजे आम्ही दिलेल्या औषधामुळं उत्तेजना वाढेल, दिगू तुझा दास होईल, पण त्याच वेळेला त्याचा रक्तदाब वाढू शकतो, त्याचा मेंदू सुन्न होऊ शकतो. म्हणजे होईलच असं नाही, पण शक्यता आहे की दिगूच्या बाबतीत असं काहीतरी टोकाचं घडू शकतं. पण बाकी उत्तम उपाय आहे, जालिम उपाय आहे. हा म्हणजे तुझा नवरा सावलीसारखा तुझ्या माग धावायला लागेल. म्हणजे असं म्हण की तन मनानं दिगू तुझा होईल, याची हमी. बघ काय चालेल का? या औषधाने मला तर काही होणार नाही ना? पण सावकार पूर्णार्थाने माझे होणार असतील तर थोडा धोका पत्करायला काय हरकत आहे? चालेल बाबाजी महाराज, चालेल. काय करावं लागेल? हे चूर्ण, हे दिगूला सरबतातून द्यायचं. एकदा का सरबत त्याच्या पोटात गेलं की मग दिगू तुझा दास झालाच म्हणून समज. ये. हो नाही, काही बोलता येतं की नाही? विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस ना तर जीभ हसवून हातात देईन मी. बोल घडाघडा. मालकीणबाई, अहो तसं काहीच झालं नाही. माणिकताई गेल्यावर दार लावून ते त्यांच्या खोलीत झोपले आणि मी बाहेरच होते. उपकार केलेस का? दिगूपासनं 4 हात लांबच राहायचं. तुझा आता दिगूशी काहीही संबंध नाही आणि संबंध यायला पण नको. हा हक्क फक्त माणिकचा आहे, फक्त आणि फक्त माणिकचा. माझ्या दिगूच्या संसारात बिब्बा घालायचा प्रयत्न केलास ना तर त्याचे परिणाम भयंकर होतील. बाबाजी महाराज खांडोळी करतील तुझी, लक्षात ठेव.